नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी पांढरा शुभ्र आणि लांब सडक बनून तयार होणारा बटाट्याचा किस. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तुम्ही बघू शकता किती छान असा मस्त आणि सुटसुटीत आपला हा पांढरा शुभ्र बटाट्याचा किस बनून तयार झालेला आहे. इथे मी सर्वात आधी 3 किलो बटाटे घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही मस्त असे आपल्याला लांब आणि पांढरे असे बटाटे बघून घ्यायचे आहे. पिवळे बटाटे इथे आपल्याला अजिबात वापरायचे नाही. त्यानंतर आपल्याला इथे सर्वात आधी बटाट्यांचे साल काढून घ्यायचे आहे. इथे मी आता अशाच पद्धतीने सर्व बटाट्यांचे साल काढून घेणार आहे. खराब वगैरे असतील तर ते आपल्याला सुरीने सर्व काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे बटाटे लगेचच पाण्यामध्ये घालायचे आहे साल काढल्या. बघू शकता तुम्ही इथे मी सर्व बटाट्यांचे छान असे साल काढून घेतलेले आहे आणि पाण्यामध्येच ठेवलेले आहे. बटाटे बुडेल इतके आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी अशा पद्धतीची जाड किसणी घेतलेली आहे आणि परातीमध्ये खाली पाणी सुद्धा घेतलेलं आहे. आपल्याला हा जो किस आहे हा पाण्यामध्येच पाडायचा आहे. त्यानंतर आपल्याला बटाटा जो आहे असा तिरका धरायचा आहे, म्हणजे मस्त असा लांब सडक आपला हा बटाट्याचा किस पडतो. बघू शकता तुम्ही बटाटा तिरकस धरल्यामुळे मस्त असा लांब सडक किस पडते आपल्या बटाट्याचा. अशाच पद्धतीने इथे मी सर्व बटाट्याचा किस बनवून तयार करून घेणार आहे. इथे मी आता सर्व बटाट्याचा किस बनवून तयार केलेला आहे. त्यानंतर हा जो किस आहे आपल्याला छान असा हलक्या हाताने चोडायचा आहे आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला अगदी स्वच्छ पाणी येईपर्यंत हा जो बटाट्याचा किस आहे धुवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही 3 पाण्याने मी हा जो किस आहे छान असा धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये भरपूर सारं स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि रात्रभर ज्या भांड्यामध्ये किंवा तुम्ही कोणत्याही मोठ्या पातेल्यामध्ये हा किस आपल्याला रात्रभर असाच भिजत ठेवायचा आहे आणि किस बुडेल इतकं यामध्ये पाणी घालायचं आहे. आपल्याला इथे बटाट्याच्या किसला अजिबात हवेशी संपर्क न येऊ देता इतकं पाणी घालायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून मी रात्रभर हा जो किस आहे असाच ठेवणार आहे. यामध्ये आता आपण तुरटी वगैरे न घालता असाच हा रात्रभर किस ठेवणार आहोत. बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी आपला जो हा किस आहे छान असा भिजलेला आहे आणि मस्त असा पांढरा शुभ्र आणि छान असा कडक झालेला आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथे जे आपण आता रात्रभर भिजत घातलेलं पाणी होतं ते सर्व उपसून काढायचं आहे आणि परत यामध्ये नवीन पाणी घालायचं आहे. हलक्या हाताने हा बटाट्याचा किस धुवायचा आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर इथे मी भरपूर सारं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. छान असं आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही हे पाणी उकळून घेऊ शकता. पाणी इथे आपलं छान असं गरम झालं की लगेचच त्यामध्ये बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व बटाट्याचा किस यामध्ये घालून घेणार आहे. पाणी आपलं हलकंसं गरम झालं की लगेचच यामध्ये हा किस घालून घ्यायचा आहे. उकडलं नाही तरी चालते. त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ आपल्याला इथे व्यवस्थित घालायचं आहे, कारण ही जे मीठ आहे पाण्यासोबत निघून जाते. त्यानंतर पाव चमचा मी यामध्ये लिंबू सत्व घालून घेतलेला आहे. यामुळे काय होईल, आपला जो बटाट्याचा किस आहे मस्त असा पांढरा शुभ्र बनून तयार होते. नक्की वापरून बघा. त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने हा जो किस आहे तो फिरवून घ्यायचा आहे. यावर आता मी झाकण ठेवून हा जो किस आहे छान असा शिजवून घ्यायचा आहे. इथे आता आपल्याला खूप जास्त हा किस शिजवायचा नाही.
तुम्हाला मी इथे चेक करून दाखवणार आहे. हलकासा आपला बटाट्याचा रंग बदलला की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि अशा पद्धतीने बटाट्याचा किस हाताने तोडून बघायचा आहे. 70 ते 80% हा किस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. इथे मी आता एका चाळणीमध्ये हा जो किस आहे सर्व काढून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे मी चाळणीवर सर्व किस काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला प्लॅस्टिकवर हा जो किस आहे छान असा टाकून घ्यायचा आहे. मस्त असा मोकळा मोकळा हा जो किस आहे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही इथे माझा सर्व जो किस आहे छान असा टाकून झालेला आहे. इथे आता आपल्याला छान असा उन्हामध्ये हा जो किस आहे वाळवून घ्यायचा आहे. एका दिवसातच हा किस छान असा वाळते, मोकळा मोकळा असा टाकायचा. बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी हा जो किस आहे माझा मस्त असा वाळून तयार झालेला आहे. अगदी पांढरा शुभ्र आणि लांब सडक न तुटता आपला हा किस बनून तयार झालेला आहे. इथे आपल्याला किस जो आहे बटाट्याचा, आपण जेव्हा बटाट्याचा किस शिजवतो तेव्हा आपल्याला अजिबात तो किस जास्त शिजवायचा नाही. तुम्ही जर त्यापेक्षा जास्त किस शिजवला तर त्याचे तुकडे पडतात आणि टाकतानाच ते किस आपला तुटून जाते आणि अख्खा अख्खा असा निघत नाही आणि चिकट सुद्धा होते. इथे मी तुम्हाला आता किस तळून सुद्धा दाखवणार आहे. मस्त असा आपला हा किस फुललेला आहे आणि पांढरा शुभ्र असा झालेला आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे माझा आता छान असा मस्त किस तळून झालेला आहे. अगदी एकूण एक किस आपला मस्त असा मोकळा मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे आणि पांढरा शुभ्र सुद्धा. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की